नमस्कार, मी कोकण कन्याचं स्वागत करते तुमचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये। सो आज आहे सॅटरडे आणि आज मी चाललेली आहे गोरेगावला। सो गोरेगावचा प्रवास म्हणजे ठाणे टू गोरेगावचा प्रवास आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। सो व्हिडिओ पुढेपर्यंत नक्की पहा। आत्ता मी मुलुंड स्टेशनला जाण्यासाठी ऑटो पकडणार आहे। इकडून इथे आमचं ऑटो स्टँड आहे आणि आजचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते बिकॉज मी डेली ब्लॉग शेअर करते आणि मी गोरेगावला मेट्रोने स्पेशली जाणार आहे, त्यामुळे मी हा माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे। मोस्टली तुम्ही बघत असाल मी ऑफिसचे ब्लॉग बनवते, सो त्याच्यामध्ये मी ट्रेनचा प्रवास करत नाही। सो त्यामुळे आज मी ट्रेनचा तुम्हाला माझा ब्लॉग दाखवणार आहे। मला हा आवडला, मला आवडतो जेव्हापासून सगळ्या मावशीला भेटायला। मुलुंड स्टेशन बाहेरचं व्ह्यूज आहे ना, खूप भारी लागतो इथे आल्यानंतर ते व्ह्यूज तिथे। आज मला जसं की म्हटलं गोरेगावला जायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला माहिती आहे मी एवढा अट्टाहास करते। मला फक्त जायचं आहे ना त्या मेट्रोच्या ट्रेनने, यासाठी मी पहिलं नॉर्मल ट्रेनने जाणार, मग मेट्रोच्या ट्रेनने जाणार, पुन्हा नॉर्मल, म्हणजे किती फिरत बापरे, माझी एक इच्छा पूर्ण करण्यासाठी। आता माझी तिकीट काढून झाले आणि मी निघाले मुलुंड स्टेशनवरून। कुठे उतरणार मी? घाटकोपरला, देन पुन्हा मेट्रोने। सो फायनली मुलुंड स्टेशनवरून ट्रेन पकडते। ट्रेन आलेली आहे मुलुंडवरून। आता मी ट्रेन पकडते। ट्रेनचा आवाज खूप जास्त आहे त्यामुळे मी 2-3 ट्रेन चेंज करून चालले। फायनली घाटकोपर आले। पुढील स्टेशन घाटकोपर। माझा ट्रॅव्हलिंगचा आनंद घेताय ना, घ्यायलाच पाहिजे। चला सो फायनली मी मेट्रो स्टेशनला पोहोचलेले आहे। इथे मी आता अंधेरीपर्यंत जाणार आहे। मेट्रोची तिकीट देखील मी ऑनलाईनच काढली होती। ऑनलाईन स्कॅनरने मी इन आउट करणार आहे। सो इन करून मी आता चाललेली आहे। बघू शकता आतमध्ये मला बसायला मिळालं आहे आणि आता पहिल्यासारखं एवढं क्रेज लोकांमध्ये राहिलेलं नाही आहे। लोकांसाठी रेग्युलर झालं आहे। माझ्यासाठी ते खूप नवीन आणि खूप चांगला आनंददायक एक्सपिरियन्स आहे। सो मला बसायला मिळालं आणि मस्त की बसून लोकांना लोक काय काय करत आहेत, कसे आहेत, एन्जॉय करत आहेत, काही लोक उभेच आहेत। चला आता मी मेट्रोमधून उतरली आणि आता पुन्हा मी लोकल ट्रेनने जाणार गोरेगावला। किती माझा प्रवास झालेला आहे, फक्त एका मेट्रोच्या प्रवासासाठी मी इतकं जास्त ट्रॅव्हल केला। सो चला आता मी जाते रेग्युलर ट्रेन। तर फायनली माझा ट्रॅव्हल झालेला आहे। खूप महिन्यांनंतर मी ट्रेनने गेली होती, तेही मला मेट्रोने जायचं होतं म्हणून मी आधी लोकल ट्रेन, देन मेट्रो ट्रेन, पुन्हा लोकल ट्रेन असा ट्रॅव्हल केला। सो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि मी गोरेगावला आले बरं का। सो चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।